नमस्कार, सुप्रभात. तसं आपल्यापैकी प्रत्येकाचं आयुष्य मर्यादित आहे. म्हणूनच कुठं व्यक्त व्हायचं आणि कसं समजून घ्यायचं हे कळलं तर आयुष्य सुमधुर भावगीत होईल. किती ताणायचं आणि कधी कुठं नमतं घ्यायचं, कसं सैल व्हायचं हे उमजलं तर मग आयुष्य नैसर्गिक आविष्कार होईल. किती आठवायचं आणि काय विसरायचं हे जाणून घेतलं तर आयुष्य ऊन पावसाच्या खेळातलं सप्तरंगी इंद्रधनुष्य होईल. किती रुसायचं आणि कसं केव्हा हसायचं हे ओळखलं तर आयुष्य पौर्णिमेचं चांदणं होईल. मन मोकळं असणं कधीही चांगलं, परंतु जीभ कधी मोकळी सोडू नका. ओझं अशा ठिकाणी उतरवून ठेवा जिथं ते सुरक्षित राहील आणि आपलं मन अशा ठिकाणी मोकळं करा जिथून ते दुसऱ्या कानापर्यंत जाणार नाही. शब्दातलं सौंदर्य शोधायला लागलं की संवादातले सौंदर्य कळते. संवादातले सौंदर्य कळले की नाती सुंदर होतात आणि नाती सुंदर झाली की आयुष्य सुंदर होते. मग सख्खे आणि दूरचे हा भेद गळून जातो. सामाजिक बदलाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून जेव्हा एखादा समूह, एखादी संघटना जीवाची बाजी मारत असते, तेव्हा त्या समूह आणि संघटनेमध्ये मान अपमान पचवण्याची क्षमता ठेवूनच सहभागी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद.